यांनी केली आहे। या संकटाच्या थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत देणारे नेता म्हणजे साहेब आहे। आज यवतमाळच्या शेतकरी सुद्धा गद्दारांना ओळखून आहे आणि तो येणाऱ्या काळात मतपेटीतून या गद्दारीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। साहेब, आज आपल्या दौऱ्याने संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे। आज आम्ही सर्वजण या मंचावरून संकल्प करतो, गद्दारांना पाठीस खुपसलेल्या खंजीरीचा बदला आम्ही लोकशाही मार्गाने घेऊ। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका स्पष्ट आहे। आम्ही जनतेच्या न्यायाच्या हक्कासाठी आम्ही लढत राहू। शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळेपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही। यवतमाळच्या तरुणाला हाताला रोजगार मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। आणि सर्वात महत्त्वाचे, या महाराष्ट्राची अस्मिता दिल्लीच्या चरणी गहाण ठेवणाऱ्या गद्दारांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। शेवटी एवढंच म्हणेल, झाड बदललं तरी मूळ बदलणार नसतात, नाव बदललं तरी रक्त बदलत नसतात, गद्दार केले तरी निष्ठावंत कधी संपत नसतात। उद्धव साहेब, तुम्ही फक्त आदेश द्या। या यवतमाळ जिल्हा तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे आणि राहील। पक्ष सुद्धा तुमच्याकडे पाहत नव्हता, तेव्हा उद्धवजी ठाकरे साहेबांनी तुम्हाला आधार दिला, शिवसेनेला आधार दिला। या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं कार्यालय तुमच्या यवतमाळमध्ये होतं का रे? होतं का? भारतीय जनता पार्टीचं कार्यालय होतं का 40 वर्षापूर्वी? वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाच्या भूमिका घेऊन यांना हात दिला। साहेबांचं एकच वाक्य होतं, मी महाराष्ट्र पाहतो, तुम्ही राष्ट्र पहा। त्या महाराष्ट्र पाहतो म्हणणाऱ्या त्या तंबूत सुद्धा हा उंड घुसला। तुम्ही एक लक्षात ठेवा, ते जे काय रामायणातलं श्रीराम वरे जे आहे ना, त्याला मात्र भुलू नका बरं। उस डोंगा पर रस नाही डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा। लाडक्या बहिणींनो खास सांगतो, उस डोंगा पर रस नाही डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा। वरच्या रंगाला भुलू नका, वरच्या आमिषांना भिडू नका, कधी बहीण बनतील आणि पैसेही काढून घेतील। तुमची मतं विकत घेणारी माणसं आहेत। आज साहेबांना फक्त एकच वचन आपण द्यायचंय। साहेब, यवतमाळच्या जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सारे हे जमलेले निष्ठावंत शिवसैनिक आपण वचनबद्ध व्हायचंय। साहेब, उतरणार नाही, मातणार नाही, भगवा पडकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे आपला ब्रीद असलं पाहिजे। आणि त्यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत। ही माणसं विकली जातात तेव्हा केवढ्या वेदना होत असतील, किती तुम्ही विचार केला का कधी? साहेबांना किती वेदना होत असतील? जावायचं, पाणी घालायचं, झाडाला फुलवायचं, फुलं आली, फळं आली, तो वृक्ष पाहायचा आणि हा सगळा डवरलेला वृक्ष सहज पटकन पानगळ होती तसा निघून जायचा। म्हणून तुम्हाला सर्वांना आज आवाहन करतोय, आपण जमलोय ना, तर हा मेळावा निष्ठावंतांचा आहे, विष्ठावंतांचा नाही। या मेळाव्यामध्ये आपण शपथ घेऊया। साहेब, तुम्ही आलात, संजय देशमुखला तर गाडूच, ते 2 संजय आहेत बरं। या जिल्ह्याला काळीमा पासणारे 2 संजय आहेत ना? 2 संजय आहेत की नाही जिल्ह्यात? काळीमा पासतात की नाही? भ्रष्टाचारी, व्यभिचारी, अनाचारी, दुराचारी सगळे तिकडे बसलेले आहेत। आणि यांना गाडायचं असेल तर आज आपण शपथबद्ध उद्या, कारण आज शिवराज्याभिषेक दिन आहे, भगवा फडकवायचा। या भावनेनं आपण आलात, तुमचं मनापासून स्वागत करतो। पत्रकारांनी लक्षात घ्या, खासदार गेला म्हणून कुणी गेलं नाही बरं का, तो तिकडे कुठेही गेला असेल, पण यवतमाळचा शिवसैनिक आजही आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कटिबद्ध झालेला आहे। त्यांनी शपथ घेतली आहे। साहेब, आम्ही तुम्हाला शपथ देतो, तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलाय ना, तो विश्वासघात आम्ही कधीही करणार नाही। आणि तुमच्या मनातलं नव्हे, यवतमाळकरांच्या मनातलं नव्हे, यवतमाळकरांनी सुद्धा लक्षात घ्या, मतदान करणाऱ्या मतदारांनी सुद्धा लक्षात घ्या। तुम्ही मतदान मशालीला केलं, तुम्ही मतदान शिवसेनेला केलं, तुम्ही मतदान आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून केलं। त्या मतदारांच्या पाठी सुद्धा सुरा खुपसला गेलाय। त्या मतदार आणि शिवसैनिक सगळ्यांनी जागरूक राहा। त्यांची निवडणूक सुरू झाली आहे, आपलीही आता सुरू झाली। आता किती वार करा, आम्ही पलटवार करू। गेले म्हणजे गेले, आता आपल्यासाठी ते गेले।
आता त्या दुखवट्याला आपण आलेलो आहोत. आता 10व 12व टाकू करू आणि पुढल्या कामाला मोकळे होऊ. फार दुःख करत बसायचं नाही. गाडा पाडा आणि शेवटी भगवा झेंडा फडकवा. $50 कोटी भाव झाला त्याचा. 50 कोटी. खरं म्हणजे या बाजारात त्याला कोणी 500 रुपयाला घेतलं नसतं. तो शिवसेनेमध्ये आला, त्याला माननीय उद्धव साहेबांनी खासदार केला, त्याच्या खांद्यावर भगवी शाल टाकली आणि म्हणून त्याची किंमत 50 कोटी झाली. उद्याच्या निवडणुकीत 5 रुपये पण त्याची किंमत राहणार नाही. अशा पद्धतीनं ही निवडणूक होणार आहे. मला आश्चर्य वाटतं उद्धव साहेब विकास निधीसाठी गेले. विकास निधी, मला माझ्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. अरे कसला विकास करणार तुम्ही? 12 वर्षामध्ये नरेंद्र मोदी या देशाचा विकास करू शकला नाही. त्या नरेंद्र मोदींच्या वाराणसीमध्ये जाऊन बघा. रस्ते नाहीत, पाणी नाहीत, पूल नाहीत. ज्या मोदीचे बूट चाटायला आपण गेला तो देशाचा विकास करू शकला नाही. तुम्ही काय विकास करणार आहात? आणि कोणाकडे गेले? तर ज्याने राम मंदिराची लूट केली, राम मंदिराच्या दानपेटीतले 2000 कोटी रुपये ज्या मोदीच्या लोकांनी चोरले, त्या मोदींचे बूट चाटायला हे गेले. तर देशमुखला जाऊन सांगा, ही शिवसेना आहे आणि शिवसेना कधी संपत नसते. ठाकरे कधी संपत नसतात. ते पुन्हा पुन्हा राखेतून उभे राहतात आणि या महाराष्ट्रावरती आपली पकड मजबूत ठेवतात. अरे तुम्ही मशालीच्या चिन्हावर निवडून आलात म्हणजे ही मतं लोकांनी माननीय उद्धव ठाकरे साहेबांना दिली. तुम्हाला गद्दारी करायची आहे तर राजीनामा द्या, पुन्हा निवडणुकीला उभे राहा आणि मग तुम्हाला कळेल या यवतमाळ वाशिमची जनता गद्दारांबरोबर आहे की निष्ठावंतांबरोबर आहे. पण एकनिष्ठ राहण्यासाठी आई नेक आणि बाप एक असावा लागतो. आम्ही सगळे एकनिष्ठ आहोत आणि हा एकनिष्ठांचा सागर महासागर लाटा या गद्दारांना तडाखे देऊन तुडवल्याशिवाय राहणार नाही. आणि पावसाळ्याची आपण वाटच बघत असतो, कारण एकदा का पाऊस पडला की नवीन कोंब फुटतात. तसा हा माझा पावसाळा आहे. सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रेम हा माझा पावसाळा आहे. अनेक जण सडलेली पानं गेली तरी परत पाऊस पडतो आणि नवीन कोंब उगवतात. आणि ते नवीन कोंब उगवणारे तुम्ही कट्टर निष्ठावान शिवसेना प्रमुखांचे जीवाला जीव देणारे शिवसैनिक आहात. तसं पाहिलं तर आता शांत आहे. बोटाला काळी शाई लावलीच, पण त्यांनी गद्दारी करून आपल्या विश्वासाला काळं फासलेलं आहे. आणि याचा जाब विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे. जाब विचारला पाहिजे. शेवटी गद्दारच गद्दारांच्या कळपात गेला. आता गद्दारांचा कळप म्हणजे काय की एक 3-4 वर्षापूर्वी गद्दार शिरोमणी जो बसला तिकडे मिंदे, त्यांनी 40 आमदार फोडले. आणि या विदर्भामध्ये जेव्हा बैल पोळा होता तेव्हा त्या बैलांवरती लिहिलं होतं 50 खोके एकदम ओके. 50 खोके तर खासदाराचा किती असेल? म्हणजे हा एक धंदा झालाय.
निवडून यायचं असा शेतकरी, आता तू बोललास ना रे दादा, पीक विमा मिळालेला नाहीये, हमी भाव मिळत नाहीये, पण निवडून यायचं, आपला हमी भाव वाढवायचा आणि विकून टाकायचं सगळं काही. मी मुद्दामून एक क्लिप इकडे ऐकवणार आहे तुम्हाला की शेवटी फसगत कशी होते. एक मिनिट थांबा. हे गद्दार खासदार त्यावेळेला काय बोलले होते, पुढे गेले, थांबा. आणि त्या जेव्हा हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य मला आजही आठवते की मी वयाच्या 15व्या वर्षी शिवसैनिक झालो आणि त्यावेळेस त्यांनी मला ते कानावर आहे की जेव्हा कोणी संकटात असेल तेव्हा जात पात धर्म न पाहता त्याच्यासाठी आपण धावून गेलं पाहिजे. आज शिवसेना संकटात होती. माझी आई 83 वर्षाची होती. तिनं सुद्धा सांगितलं की शिवसेनेसाठी आपल्याला जायचं. थोडेसे गदगद झालेले आहात आईची आठवण काढून, तर आता आईची आठवण आलेली आहे. मला सांगितलं होतं शिवसेनेला सहकार्य करत म्हणून आज मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सहकार्य. आईचं स्वप्न तुम्ही पूर्ण करताय आणि म्हणून तुम्ही ठाकरेंबरोबर उभे राहिले. हो बिलकुल ठाकरे साहेब. हे ऐकायला आलं का तुम्हाला? आईला काय वाटेल, आईची शपथ घेऊन जर गद्दारी करणार असेल तर खरोखर आईला काय वाटत असेल. आणि चूक आपल्या सगळ्यांची झाली, विशेषतः माझी झाली. आईची शपथ घेतल्यानंतर ह्यांनी पूर्वी एकदा आपल्याशी गद्दारी केली होतीच, तरी परत आले. आणि परत आल्यानंतर तुम्ही आता या टेपमध्ये ऐकलं असेल की जेव्हा कोणी संकटात, अरे एवढे शिवसैनिक असताना शिवसेनेवरती संकट येऊच शकत नाही, तुझी काळजी कर, माझी करू नकोस, माझी करू नकोस. आजपर्यंत एकदा झालं ना, शिवसेना संपली, पक्ष चोरला, चिन्ह चोरला, तरी ठाकरे उभा आहे. मग आमदार फोडल्यानंतर शिवसेना संपली होती, तर तुमच्या विरोधात नाकावर टिचून या सर्व तमाम जनतेने 9 खासदार आपल्या हक्काच्या मशालीवरती निवडून आणले होते. ती फोडण्याची वेळ का आली? त्यावेळेला आपल्याला चिडवलं जात होतं, तुमचे 18 खासदार मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले, मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले. आहे त्यांच्याकडे पैसा अमाप आहे, साधन सामुग्री अमाप आहे. आमच्याकडे काय आहे? आमच्याकडे जिवंत माणसं आहेत. आणि तुकडोजी महाराज जे बोलले होते, तुकडोजी महाराज जे बोलले होते, जे शब्द, कदाचित शब्द मला आता पूर्ण शब्दाची आठवणार नाही, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना, झाडू झडेले शस्त्र बनेंगे, नाव लगेगी किनारे. काय नाही तर आहेत ना, दगड आहेत, ते बॉम्ब बनतील. सगळी माझी भक्तांची सेना आहे, ते सैन्य होईल. हातामध्ये जे काही आहे ते शस्त्र होईल. आणि त्यातनं आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. स्वातंत्र्य हे निवडणूक जिंकून मिळालेलं स्वातंत्र्य नाही आहे, तर इंग्रजांशी लढून मिळवलेले स्वातंत्र्य आहे. मग तेव्हा लोकमान्य टिळक बोलले होते, काय करणार, विकास निधी मिळत नाही. महात्मा गांधी बोलले असते, विकास निधी मिळत नाही. कशाला? आज जे तिकडे बसलेत फोडाफोडी करणारे, त्यांनाच मी विचारतोय, अटलजी तर गेले, अडवाणी साहेब असताना तुम्ही अडगळीत टाकले. काँग्रेसशी लढत असताना यांना कधी विकास निधी चणचण भासली नाही ती. अटलजी आणि अडवाणीजी कधी जर त्यांनी असं म्हटलं होतं, आम्ही आता काँग्रेसमध्ये जातो कारण आम्हाला विकास निधीच मिळत नाही, तर मोदींचा राजकीय जन्म झाला असता का? अमित शहाचा राजकीय जन्म झाला असता का? आणि यांना फोडाफोडी का करायचे? तर तोच की तुमचे प्रश्न, तुमच्या प्रश्नापासून तुमचं दुर्लक्ष झालं पाहिजे. पीक विमा नाही मिळाला तरी चालतंय, तुम्हाला दुसरं काहीतरी दिलं का तुम्ही त्याच्या मागे लागता. शेतकऱ्याला हमी भाव नाही मिळाला तरी चालतंय, त्याला दुसरं काहीतरी दिलं का तो त्याच्या मागे लागतो. त्याचं आयुष्य हे नेहमी संकटातच राहिलं पाहिजे. तो जोपर्यंत संकटात आहे तोपर्यंत तो माझ्या दारात उभा राहणार आहे. ही परिस्थिती आता बदलायला पाहिजे. हा गद्दार जिथे सापडेल तिकडे तुम्ही त्याला जा विचारलं पाहिजेस, मी तुला निवडून आणलेस का, तू माझ्याशी गद्दारी केलीस? मी माझ्या रक्ताचं पाणी केले, मी माझं रक्त आटवलेलं आहे. समोरनं पैसे, अरे आत्ता तुला मिळतायत, त्यावेळेला मला सुद्धा जर पैसे मिळाले असते तर मी सुद्धा तुला पाडू शकलो असतो.
पण मी भगव्याला आणि शिवरायाच्या निष्ठेला जागलो म्हणून आणि म्हणून तू खासदार झालाय. तुला काडीची किंमत नव्हती. तू बोल, तू गद्दारी का केलीस? पुढचे 3 वर्ष हा कार्यक्रम तुम्हाला करावा लागला. आहे हिंमत तुमच्यामध्ये? कारण मी मुद्दामून आलोय. जसं त्यांनी मला सांगितलं, काय झालं 2 आठवड्यापूर्वी एक खासदारांची बैठक घेतली. तेव्हा हे महाशय मला म्हणाले, साहेब घरी सोयरीक जुळवायचे, पाहुणे येणार आहेत, मी व्हिडिओवरनं आलो तर चालेल का? आता घरचं कार्य शुभ कार्य म्हटल्यानंतर मी नाही बोलू शकतो. आता मला काय माहित, मुलीची सोयरीक जुळवताना ह्यांची सोयरीक तिकडे जुळवतील. ह्यांच्या हे पाहुण्यांकडे चालले होते का पाहुणे यांच्याकडे येत होते? सोयरीक ह्यांची जुळत होती, पण सांगितलं मुलीची सोयरीक जुळवत आहे. मग मी रात्री फोन केला, म्हटलं काय जुळलं का? हो जुळलं की म्हणे. जुळलं, 2 दिवसांनी कळलं, गेले सासरी. आता नांदा तिकडे गद्दारांच्या कळपामध्ये नांदा, गद्दारांच्या लांडग्या म्हणजे त्या कळपामध्ये नांदा. इकडे वाघाचं जीवन जगत होता, तिकडे गाढवाचं जीवन जगा. जे ओझं तुमच्या पाठीवर टाकलं जाईल ते वाहत राहा. अरे प्रेम देणारी संघटना फक्त शिवसेना आहे. दुसरा या जगात दुसरा पक्ष नाही की जो फक्त आणि फक्त प्रेमाच्या भावनेवरती जिवंत राहतोय. आणि म्हणून मी आज तुमच्याकडे आलेलो आहे. जसं त्यांनी सांगितलं ना की मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलेन, तसं मी तुमच्याशी बोलतोय. मी करतोय ते बरोबर करतोय की चूक करतोय? मी लढायला उभा आहे, मी नाही हटणार. कारण जिथे जिथे अन्याय दिसेल तिकडे मी लाथ मारणार म्हणजे मारणार. सोबत राहणारच की नाही? जे खरं हिंदुत्व आहे, हे खरं हिंदुत्व हे माणुसकी शिकवणार आहे. मंदिर लुटणारं हिंदुत्व आमचं हिंदुत्व आम्ही ते तुमचं हिंदुत्व मानू शकत नाही. आणि राम मंदिराचा सुद्धा प्रश्न हा पूर्ण देशामध्ये खरा म्हणजे हिंदूंना जागृती आली पाहिजे. आज संजय राऊत यांनी एक चांगला अग्रलेख लिहिला आहे सामनामध्ये. सामना तुमच्याकडे येत नसेल तर सामना.com वरती जाऊन मुद्दामून वाचा. हे मरे मरे जे सगळ्यांनी मोर्चे काढले ना, सकल हिंदू समाज, हिंदू जनजागृती, आता का झोपलात? आता का झोपलात? आम्हाला आता भाजपा मुक्त राम पाहिजे आणि त्याच्यासाठी शिवसेना लवकर आंदोलनाला सुरुवात करणार आहे. भाजप मुक्त राम, जो एक विळखा या भोंदूंच्या गरड्यामध्ये राम आमचा प्रभू श्रीराम सापडलेला आहे, त्या श्रीरामाला त्या भोंदू हिंदूंकडनं सोडवण्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल आणि शिवसेना पहिली ठिणगी महाराष्ट्रामध्ये टाकेल. आणि तेव्हा मला गद्दारांना विचारायचे, जे बाळासाहेबांचे विचार हे बाळासाहेबांचे विचार आहेत. आहे तुमच्यामध्ये हिम्मत, त्या गद्दाराला विचारा. हिम्मत आहे? जाऊन विचारू शकता तुम्ही मोदींना.